हॅलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत असणार आहे. तर आज पॉडकास्ट असणार आहे तसं तर तुम्हाला थंबनेलवरनं समजलंच असेल, पण तरीही एक इंट्रोडक्शन तर मला द्यावंच लागतं. आणि त्या व्यतिरिक्त आज थोडंसं चेंज असं असणार आहे की आपण सिक्वेन्समध्ये न घेता आजचं पॉडकास्ट म्हणजे आजचा जो करंट टॉपिक आहे तो फर्स्ट घेणार आहोत आणि आधीचा व्हिडिओ नंतर घेणार आहोत. तर लेट्स स्टार्ट द पॉडकास्ट विथ वॉकिंग वॉर्डरोब. अरे वॉकिंग, ही तर वॉकिंग लिहितेच आहे, पण अंडे पण वॉकिंग लिहितेत. वॉकिंग अँड टॉकिंग, वॉकिंग डेड वॉर्डरोब. आणि सरप्रायझिंगली, बाय द वे, हे काही सरप्राईज असं तर नाहीच आहे म्हणा, आपल्याला तर माहितीच आहे दोघेही अडाणटोट आहेत आणि कसं काय करून कसं काय धक्का गाडी तिकडे चालवत आहेत आणि कसे नशिबाच्या जोरावर कसे तरी पोचले. त्याच्या आईची पुण्याई म्हणून तो पोचला तिकडे, पण नंतर आईलाच टाकली आणि सगळ्या गोष्टी होतीलच. सगळ्या गोष्टींचा हिसाब किताब वेळ आल्यावर होतोच, तर तसा ह्याही गोष्टीचा होईल. पण त्या अडाण टट्टूला सुद्धा तिला करेक्ट करावं असं वाटलं नाही. कदाचित त्याला ती चुकीचं काही बोलते असं त्याला पण कळलंच नसावं, कारण तोही त्याच लेवलचा आहे. फक्त थोडा त्याची आई थोडी मेहनती असल्यामुळे थोडं बरं त्याचं थोडंसं बॅकग्राऊंड थोडंसं आपण म्हणू शकतो विथभर किंवा इंचने थोडंसं 19-20चा फरक आहे. बाकी सेमच कॅटेगरी आहे, त्यामुळे त्यालाही ते कळलं नसेल की वॉकिंग वगैरे काही असतं. वॉकिंगच असतं, कारण ज्या वेळेला तो तिला कुठलं तरी आय थिंक सम इटालियन क्युझिनचं का काहीतरी कुठल्या तरी डिशचं नाव तिच्याकडनं रिकन्फर्म करत होता, त्यावेळेलाच आपण समजून गेलो होतो की म्हणजे तो जर तिच्याकडनं रिकन्फर्म करतो किंवा तो जर तिला विचारतो काही वर्ड्स, काही गोष्टींची नावं आणि ती त्याला सांगते आणि त्यावरून तो इतका कॉन्फिडंट असतो की तिने सांगितलेलं तेच बरोबर आहे, तर मग विषयच संपला. काही बोलण्याची गरजच नाही. आणि शेवटी पुरुषांना काय हवं असतं तेच तर हवं असतं ना. हे मी माझ्या मनाचं नाही बोलत आहे, ही मेंटॅलिटी आहे कोणाची तरी. सो पूर्ण व्हिडिओमध्ये वॉकिंग वॉर्डरोब चाललेलं होतं, कारण त्या वॉर्डरोबला पाय फुटले होते वाटतं. अगं त्या रेल्वे ट्रॅकच्या बाजूला टमरेल घेऊन बसणारी, दगडीने खडीने धुणारी पुसणारी. जाऊ दे तू, नको ना त्या बाता मारूस, आणि नको कशाला दाखवते, कोणाला दाखवते, काय दाखवते. आम्ही 4थीमध्ये असल्यापासून बघितलंय, आम्हाला दाखवण्याची गरज नाही या सगळ्या गोष्टी. तू नव्याने बघतेस, तू बघ. तुझ्या अंड्यांना त्यांना ते बघण्यामध्ये इंटरेस्ट असेल आणि फक्त बघून काय करणार आहेत. म्हणजे खरंच, म्हणजे हे लोक, ही कॅटेगरी अशी आहे ना, ह्यांना स्वतःला आयुष्यात काही अचीव नाही करायचं, काही अनुभवायचं नाही आहे. फक्त आणि फक्त काहीतरी ह्यांनी दाखवलेलं ते बघायचं आणि मग आम्ही पण असं केलं आहे, आम्ही तर तसं केलं आहे, आमच्याकडे पण, मला पण असं खूप आवडतं, आम्ही पण असं गेलेलो ना, मग माझी मुलगी तिथे आहे ना, मग माझा मुलगा तिथे आहे ना. पण तुमची मुलगी, तुमचा मुलगा तिथे आहे असेल कुठे बाहेरगावी आणि तुम्ही कोणाला फॉलो करताय, त्या बायकांचे व्हिडिओज जर ती किंवा तो बघेल तर लिटरली म्हणजे त्यांना असं वाटत असेल की बापरे, माझी आई तुम्हाला असं ते सांगत नाही का हो की हिला फॉलो करू नको म्हणून. आणि तुम्हाला स्वतःला अशी जाणीव नाही होत का की ह्याच्यापेक्षा कितीतरी पटीने आपली मुलं का ती पण तशीच आहेत, अशीच आहेत, आणि तुम्हाला पण ह्यांच्यासारखी तुमची मुलं व्हावीत असं तुम्हाला वाटतं, म्हणून तुम्ही ह्यांना फॉलो करतात. जर तुम्हाला तसं वाटत असेल तर तुमची मुलं पण ह्यांच्यासारखीच व्हावीत आणि आज ना उद्या तेही तुम्हाला टाकतील, जसं ह्यांनी आपल्या रिस्पेक्टिव्ह आईवडिलांना टाकलंय. आणि 2 दिवस आधी म्हणजे सॅटर्डेला संध्याकाळी एक नवीन आय डी क्रिएट करून, म्हणजे जस्ट 5 मिनिट्स अगो आय डी क्रिएट झाली होती आणि त्या आय डीने असे कॉमेंट्स केले होते बरेच. 2-3 बघितले पण असतील, बघितले बऱ्याच जणांनी असेल, पण 2-3 जण तिथे कॉमेंट करत होते. तर त्यांना माहिती आहे, आता मी ऑब्व्हियसली ती आय डी ब्लॉक केली. तर त्यांचं असं म्हणणं आहे की
मी फार जलस आहे, म्हणजे आयदर ते मण्यार असू दे नाही तर कोणी असू दे, म्हणजे आय डोंट केअर कोण आहे, पण जे कोणी होतं. आणि युजली आय अज्युम की ज्या कोणाच्या पॉडकास्ट खाली ती कॉमेंट आली आहे मी त्यालाच धरते. आता हे आपापसात एकमेकांची काय आता वाजवतायत की काय करतायत तर ते त्यांचं त्यांचं बघून घेतील, की मुद्दामून मावसाड बोंबाडच्या पॉडकास्ट खाली येते किंवा बोंबाड मावसाडच्या पॉडकास्ट खाली येते सो दॅट तिला शिव्या पडाव्यात त्याला शिव्या पडाव्यात. तर तसं काही असेल तर ते आपल्याला माहिती नाही, पण ज्याचं पॉडकास्ट मी त्याला शिव्या घालते, त्याच्या खाली कॉमेंट आली की त्याच व्यक्तीला शिव्या घालते. सो ते ह्या बोंबाडच्या पॉडकास्ट खाली ती कॉमेंट आली होती आणि मग ती मी पकोडेची फॅन आहे आणि मला पकोडेबद्दल असं वाटतं आणि तू तिला असं कसं बोलली वगैरे, तर ते सगळं लिहिलेलं होतं. आणि मग नंतर मग सगळं माझा मुलगा माझा नवरा ह्याच्यावर ॲज युजल जे काही बकवास ह्या लोकांचं चालू असतं, काय नाही मिळालं की मग फॅमिलीमध्ये जायचं, फॅमिलीवर सरकायचं, तर ते सगळं काही चालू झालं. आणि एक लाईन त्यामध्ये अशी होती की म्हणे की बोंबाडवर मी खूप जलस आहे आणि बोंबाड मला अजून अजून असे चान्स देऊ देत आणि ती इतकं काहीतरी अचीव वगैरे करू दे की मी खूप तिच्यावर जलस होईन आणि हे सगळं मी असं बोलत राहीन आणि ती चांगलं चांगलं काहीतरी करत राहील वगैरे. तर पहिली गोष्ट, वॉकिंग वॉर्डरोब वाहिलीवर जलस होणे इतके वाईट दिवस माझ्यावर आलेले नाहीत. तुम्हाला जर त्यांचा कैवार असेल, तुम्हाला जर असं वाटत असेल की हे सगळं करून जर तिने खूप भारी काहीतरी केलेलं आहे तर ते तुम्हाला लखलाभ आणि यू कीप इट टू युअर सेल्फ. मला माहिती आहे की माझे काय विचार आहेत तिच्या बाबतीतले आणि काय आहे ते ओव्हरऑलच. आणि सगळ्यांच्याच ज्यांना ज्यांना मी रोस्ट करते त्यांच्याबाबत माझी ठाम मतं आहेत. मी असंच उठून कोणालाही रोस्ट करत नाही, म्हणून ते लिमिटेड आहेत. नाहीतर मी सगळ्यांना उठली की रोस्ट करत सुटली असती, पण ते तसं नाही आहे. अशा लोकांवर आम्ही जलस होतच नाही, कारण ह्यापेक्षाही खूप चांगली आणि खूप पहिल्यापासूनच आम्ही एक लाईफ लीड केलेली आहे, एक आमची लाईफस्टाईल आहे. सो आय डोंट नो की कोणाबद्दल तुम्ही बोलताय आणि कशाला बोलताय काही माहिती नसताना सिरियसली हिच्यावर जलस काय आहे. म्हणजे घरच्यांशी कोणी हिला विचारत नाही, सगळ्यांनी हिच्या तोंडावर थुकतात लोक, हिला कोणी उभं करत नाही, त्या मण्यारला कोण विचारत नाही, त्याची आई त्याला शिव्याशाप देते. ह्यांच्या इतकं बदनसीब कोण नसतील. असल्या बदनसीब लोकांचं नसीब घेऊन कोणाला काय करायचं आहे. इतकं म्हणजे जर कोण ह्यांच्यावर जलस होत असेल आणि ह्यांचं नशीब त्यांना मिळावं असं त्यांना ज्या कोणाला वाटत असेल तर तो खरा बदनसीब आहे. आणि त्याच्या इतकं म्हणजे हायेस्ट लेवलचं परमोच्च कोटीचं खराब लाईफ कोणाचंच नसेल ज्याला हिच्या लाईफचा हव्यास असेल किंवा हिची लाईफ हवी असेल. म्हणजे त्या व्यक्तीचं स्वतःचं लाईफ किती खराब असेल ह्याचा आपण अंदाजा लावू शकतो की त्यांना हिचं लाईफ त्यांच्यापेक्षा बेटर वाटतं, जसं की तिच्या अंड्यांना वाटतं. सो प्लीज प्लीज यार, नो वे. जर तुम्हाला असं वाटत असेल की पैसा आहे आणि असा लोमत्या नवरा आहे आणि करतोय म्हणून असं कोणाला तरी काहीतरी असं वाटत असेल हिच्याबद्दल की किती लकी आहे, तर त्यातली मी तरी नाही. कारण आय नो द रियालिटी आणि रियालिटी इज डिफरंट दॅन वॉट वी सी. आणि जे काही दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. तर ही फसवाफसवीचीच कामं चाललेली आहेत. आणि तसंही हे ह्यांचं घाणेरडं नशीब दुसऱ्यांवरच थोपवायचं काहीतरी इम्प्लिमेंट करत असतात. तसे मार्ग काही ना काहीतरी काढत असतात. तेच त्यांना करायचं आहे म्हणूनच हे त्यांची नेगेटिव्हिटी आपलं म्हणून दुसऱ्यांवर ढकलत असतात. नो वे की मला तिच्यासारखं किंवा तिच्याबद्दल जराही कसली अशी जलसी वगैरे आहे, बिलकुलच नाही. कारण मी या मताची आहे की फक्त पैसाच कमवला म्हणून सगळं काही मिळवलं असं होत नाही. पैसा कोणाकडेही असतो, ह्याचं मी बऱ्याच वेळेला एक्झाम्पल्स दिलेले आहेत. पण बुद्धी आणि पैसा आणि आपली बुद्धी आपल्याला कुठेतरी चांगल्या कामी लावायला मिळते हे असणं, हे मी त्याच्यापेक्षा पण जास्तीची लक्झरी समजते. आणि जर त्याची सांगड घालता आली तर नथिंग लाईक इट. जे ह्यांच्याकडे नाही आहे, ह्यांच्याकडे फक्त पैसा आहे आणि बुद्धीची तर वानवा आहे, वॉकिंग वॉर्डरोब.
आणि प्रत्येक वेळेला मला इतकं प्रूव्ह केलं जातं आणि प्रत्येक गोष्ट माझ्या सांगण्याप्रमाणे हे लोक लगेच इम्प्लिमेंट करतात. ह्याच्यातच मी माझी जीत समजते. ह्याच्यापेक्षा अजून मोठं काय, डर बना रहना चाहिए मेरे दोस्त, ये डर ऐसे ही बना रहना चाहिए. लगेच फॉक्सफर्डचे फोटोज मिळाले हरवलेले. फॉक्सफोर्डचे फोटो हरवले, ते बोंबड्याला सापडले, ते मण्यारने बनवले, AI ने जनरेट केले. है ना मण्यार? नाही का लगेचच. नाहीतर सगळे फोटोज, काही फोटो तर ॲडव्हान्समध्ये या बाईने टाकलेत. जे फोटो काही ठिकाणचे हिने आपलं व्हिडिओमध्ये वगैरे शेअर पण नाही केलं ते ठिकाणं, पण ते फोटोज आहेत, ते फोटो टाकलेत तिने. पण फॉक्सफर्डचं तिने कुठेच काहीच मेन्शन पण नव्हतं केलं, कुठेच काही फोटो वगैरे पण नव्हते. म्हणजे जसे ते जायचे ना त्याच मला वाटतं इव्हनिंगला ते पोस्ट करायचे फोटोज, किंवा लगेचच असं सगळ्या ठिकाणाचे लगेचच फोटो घाईघाईने पोस्ट. एक बॅकलेसवाला पण आहे, तर तो पण त्याचे पण फोटोज आहेत, बट हिने व्हिडिओमध्ये ते दाखवलं नाही. सो हे सगळे फोटोज एकदम टाईमली पोस्ट करत असताना फॉक्सफर्डचे फोटोज पोस्ट करायला तू काय माझी बोलण्याची वाट पाहत होतीस का, की मी कधी बोलेन आणि मी असं काहीतरी अज्युम करेन, किंवा मी बोलेन की नाहीच गेले हे लोक, आणि मग मला खिजवायला किंवा मला खोटं पाडायला तू फोटो टाकशील, त्याची वाट बघत होतीस का? येस, तू त्याचीच वाट बघत होतीस. तेवढीच तुझी बुद्धी आहे. आणि जसं मी बोलली तसं तू ते लगेचच, आजकाल माहिती आहे ना हे लोक थंबनेल, त्या दिवशी मावसांडने वेगळीच बाई लावलेली थंबनेलला स्वतःच्या जागी. मग अंड्यांनी तिला सांगितलं की ते AI ने भलतंच काहीतरी जनरेट केलं आहे. तसं काही ना काहीतरी पुरावा सुटलाच असेल, आणि तो मी नक्की शोधून काढेन आणि हिची बँड वाजवेन. आणि जर तू खरोखरच गेली पण असशील, पण तू मला जर दाखवायला ते फोटो ठेवले असशील, राखून ठेवले असशील, किंवा जेव्हा मी बोलेन आणि त्यानंतर मग तू मला खोटं पाडायला ते अपलोड करशील, तर अशी जर तुझी आयडिया असेल तर तू स्वतः विचार कर की तुझी किती टरकलेली आहे, किंवा तुला किती. आम्हाला काहीच फरक पडत नाही, तू जा नको जाऊस, तू काहीही कर, तिथे तेल लावत जा लिटरली. पण आणि त्या खरूजला पण लाव थोडं, म्हणजे थोडं जास्त पसरणार नाही, कारण ओठापर्यंत आली आहे तर माहिती नाही आता कुठपर्यंत पसरली असेल. सो थोडं तेच आहे, ते रोजमारी थोडं तिकडे पण मारत जा, थोडं बरं असेल तुझ्यासाठी. नाही का. पण ह्यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली की सतत इनके दिमाग में क्या घूमता है, मे एकच वादा, जीजी दादा. आज मूवीला गेली तर किती वेळा तेच सांगत होती की बंद आहे. ठीक आहे बाबा, कळलं आम्हाला बंद आहे, दिसतंय आम्हाला ते बंद आहे. मग जायचंय तर जा, नाही जायचं तर नको जाऊ. तू पण बंद हो, एक दिवस घरात बस आणि शांत राहा, आणि व्हिडिओ पण नको टाकू, कायमची बंद हो, चालेल. 10 वेळा ते व्हिडिओला दाखवायला काय नाही, तर 10 वेळा एकच घिसीपिटी लाईन आणि परत तेच दाखवून तेच बोलून व्हिडिओची लेंथ वाढवू नकोस. आणि मूवीचा रिव्ह्यू ऐकला का मंडळी? मूवीचा रिव्ह्यू तर इतका जबरदस्त होता की खूप भारी मूवी होता, खूप छान होता, खूप मजा आली. काय समजलंच नाही. 2.5 तासाचा मूवी होता. अरे मूवी खूप छान होता, खूप भारी होता, थोडं हसायला पण आलं. काही समजलंच नाही. म्हणजे हिला असं म्हणायचं होतं की कधी वेळ निघून गेला ते काही समजलंच नाही, कधी वेळ गेला ते कळलंच नाही. पण ते हे अशी वाक्यरचना असं पाला खाल्ल्यानंतर अशी होते ना की सत्य निघूनच जातं की मूवी खूप छान होता, काय ते होतं ते सगळं चांगलं वाटलं, पण काय समजलंच नाही. आणि इतकंच समजलं की 2.5 तासाचा मूवी होता. 2.5 तासाचा होता, हो ना? हो. बरोबर. तुला काय समजलं रे येडे? तिथे पण काहीतरी तुझं चिना छपटी चालू असेल अंधारात. आणि ए बाई का पार्वता की कोण आहेस ती, ते ना खाताना ना फक्त असं ते फूड दाखव, तू खाताना ते दाखवू नकोस. ते तोंड जरा कमी उघड, आणि मुळात ते खाताना तू दाखवूच नकोस, कारण ते अजिबात अपिलिंग वाटत नाही. ते
काहीतरीच वाटतं, खूप घाण वाटते, खूप किळस वाटते. कोणतरी काहीतरी जेवताना किंवा ब्रेकफास्ट करताना जर तुला बघत असेल तर ढवळेल त्याला. त्यामुळे ते सगळं असं म्हणजे आपण खूप मोठे, सगळ्यातलं सगळं आपण खूप त्याच्यासाठी असेल, त्याला कोण पण चालेल असा माणूस आहे तो. म्हणून तो तुला काहीतरी असं दाखवतो म्हणून तू ते पोस्ट करतेस, तर प्लीज तसं करू नकोस. बिकॉज त्याच्या व्यतिरिक्त तुला ना, आता ना मला खूप, जाऊ दे मला नाही बोलायचं आहे, बट प्लीज यार ते तोंडावर कपडा टाकत जा आणि खात जा. सो कमिंग बॅक टू वॉकिंग वॉर्डरोब, ते दाखवताना ही म्हणते की मला ही आयडिया कुठून सुचली. तर तुम्हाला मी खरं सांगू मंडळी, हिला ही आयडिया कडनं सुचली. सवाल मंडळी, सेम कॉन्सेप्ट, सेम हे इथून आयक्यामधनं करून घेतलं. जसं ती तिथे आयक्यामध्ये गेली होती, तिने सगळं करताना दाखवलं कसं काय त्यांना कसं हवं आहे. आणि मग तिला ते असं ओपन पाहिजे होतं आणि तिला म्हणजे असं क्लॉझेटसारखं नव्हतं करायचं. आणि सेम या बाईने फॉलो केलं आणि सेम तीच स्टोरी, तेच सगळं त्याचं जे काही बॅकग्राऊंड वगैरे सांगितलं. आणि इथे असा स्पेस होता, तर मी म्हटलं की इथे असं करूया आणि ही आमची आयडिया होती आणि की आम्ही असं इथे असं एक वॉर्डरोब करूया. आणि मला त्याला असे दरवाजे वगैरे नको होते कारण मला थोडी स्पेस हवी होती. तर स्लायडिंग डोअर पण असतो बाबा, स्लायडिंगवाला वॉर्डरोब पण तेवढं जरा डोकं वापर ना. काय मला स्पेस हवी होती, काय नाही, ते हाने ते US मध्ये तसंच असतं. एक क्लॉझेट रूम असते आणि त्याच्यामध्ये सगळे तसंच म्हणजे हँगर्स लावलेले असतात आणि एक वुडन फ्रेम असते आणि ओपन असतं ते बघून हिने पण तेच ढापलं आणि म्हणे की असं, मग तुझ्या नवऱ्याला का नाही त्याच्यामध्ये थोडंसं स्पेस दिली, त्याला का नाही थोडी हे केलं, त्याचं का नाही असं एकदम जरा व्यवस्थित असं वॉर्डरोब बनवलं, त्याला का नाही वॉकिंग वॉर्डरोब तिथे त्याच्याच रूममध्ये, त्याच्याच मास्टर बेडरूममध्ये त्याच्यासाठी का नाही आहे स्पेस. त्याच्यासाठी तर आयतं पहिले जुनं जे होतं तेच आणलं आणि देवासाठी मला एक रूम हवा होता, देवासाठी स्पेशल करून त्या देवाच्या रूममध्ये त्याला घुसवला. कारण तो काही देवापेक्षा कमी नाही आहे, तोच तर मेन आहे, तोच तर आहे ना तुझा. त्याला सकाळ संध्याकाळ भोग चढवत असतेस. म्हणजे हिच्या घराच्या प्लॅनिंगमध्ये हिने फक्त स्वतःसाठीच तेवढंच प्लॅन केलं. A to Z या बायका इतक्या मतलबी कशा रे बाबा, म्हणजे मला खरंच कळत नाही. फक्त मला माझ्यासाठी कसं काय, जे काही सोयीचं सोयीस्कर आहे तेच मी करेन, त्याचाच विचार करेन, हेच कसं काय यांचं असं चालतं. आणि ते ना होम टूरसारखी, ते पहिले कसं सारखं दरवर्षी एक होम टूर असायचे. आता काहीतरी आठवण आली म्हणून मग ही घराची टूर देते, मग आता ह्या दिवशी असं झालेलं म्हणून घराची टूर देते, असं करून ते सारखं आपलं दरवर्षी काही ना काही कारण काढून होम टूर द्यायची. तसंच ते वॉर्डरोबचं पण झालेलं आहे. आता लास्ट टाईम 2दा तिने पहिल्यांदा जेव्हा ते बनवून घेतलं होतं त्या घरामध्ये, जे अजूनही विकलं गेलेलं नाही आहे घर तिथे, तर ते फर्स्ट टाईम जेव्हा फर्स्ट वॉर्डरोब बनवले तेव्हा तिकडचे कसं काय अरेंजमेंट करते आणि कसं कुठे काय लावते, सेटअप कसा करते, तेव्हा हिने सगळ्या तिच्या वॉर्डरोबचे ह्याची टूर दिलेली, क्लोथ्सची आणि तिच्या ज्वेलरीची, वॉचेसची आणि गॉगल्सची आणि ते सगळं. त्यानंतर मग ते कमी पडतंय, मग अजून काहीतरी ॲडिशनल ॲड केलं. मग ते ॲड केल्यावर मग परत हिने लावलं. मग ते परत लावल्यावरती परत त्याच गोष्टी परत दाखवल्या की मी असं करते, मी तसं करते, मग मॅचिंग कसं करते आणि मग हे काय गोल्ड तर गोल्ड, सिल्वर तर सिल्वर आणि माझं जीन्सचं कलेक्शन, माझं टॉप्सचं कलेक्शन, इकडे मी हे ठेवलं, इथे मी साड्या ठेवल्या, इथे ब्लाऊज ठेवलं, इथे फलाना, इथे डिमकाना, ते झालं. आता परत या घरात आल्यावर ही फर्स्ट टाईम आहे. आता ह्याच्यानंतर अजून दरवर्षी तेच कॉन्टेंट संपलं की काहीतरी मला मम्मी विचार केला, अगं बाई तू काही विचार नको करूस, तू विचार करू नकोस, तू काहीतरी विचार करतेस आणि घाण करतेस, त्यापेक्षा तू विचारच नको करूस मूर्ख बाई. आणि ते विराट कोहलीचं टी-शर्ट दाखवून ते मण्यारकडे बघून असं लाजायला काय झालं. म्हणजे तुम्ही ते एक्सप्रेशन्स बघा मंडळी. आणि हे विराट कोहलीचं टी-शर्ट आहे, हे ते मी ठेवलं, आम्ही मॅच बघायला गेलो होतो. म्हणजे काय वेगळ्या काय त्याच्या आठवणी आहेत का, किंवा काय असं त्याच्याशी असं काही असं फॅन्टसी किंवा कुठलं काही असा कार्यक्रम जोडलेला आहे का की ते टी-शर्ट बघितल्यावरची. कारण
विराट कोहलीचं म्हणजे ते काही विराट कोहलीचं टी शर्ट नाही आहे, त्याच्यावर विराट कोहली आहे असं ते टी शर्ट आहे आणि म्हणजे त्याचा नंबर. तर ते टी शर्ट दाखवून किंवा ते टी शर्ट जेव्हा बघते तर ते टी शर्टचा आणि त्या एक्सप्रेशनचा काही म्हणजे ताळमेळ काय समजत नव्हता. का ते असे एक्सप्रेशन होते. म्हणजे असं आपलं काहीतरी सुहागरातचे कपडे असं होते किंवा कुठले तरी काहीतरी असे आठवण असं ह्याच्यामध्ये ह्या कपड्यांमध्ये असं काहीतरी किंवा ते हे कपडे घातल्यावरती काय होतं अशा काही गोष्टी असं काही असतं ना असं कोड ह्याच्यामध्ये. तसं त्याला काहीतरी असं आखोमध्ये इशारा करत होती. म्हणजे ह्यांचं ना सगळ्यामध्ये तेच चाललेलं असतं फालतूगिरी. जे काही करायचं ना बाबांनो ते ना तुम्ही बिहाइंड द कॅमेरा करा आणि तुमची जी फालतूगिरी जी घालायची एकमेकांची काय वाटेल ते तुम्ही करत बसा काशी. पण आहे ना ते ना प्लीज कॅमेरावर नका करू. फार वाईट दिसतं ते, फार घाण. म्हणजे या लोकांना काय ते असं सगळ्या गोष्टी अशा दाखवायच्या असतात, काय ते लोकांना ते इशारे करायचे असतात, ती मावसाड पण ही पण सगळे एकाच माळेचे मणे. घाण नुसती DBS. ह्यांना आणि काय बोलायचं मग. जे बोलते तेच बरोबर आहे. तरी मी खूप चांगलं बोलते. खरं तर ह्याच्याहून बेकार डिझर्व करतात हे. सो मला तर काही त्या व्हिडिओमध्ये काही नवीन असं वाटलं नाही किंवा असं काही असं अवेटेड किंवा काय माहिती काय परत तेच बघतात आणि काय ते खूप छान आणि काय लिहित असतात. जाऊ देतात ते खूपच. आता तो घिसापिटा विषय झाला, बोरिंग नुसती बावळट. आता मुलींच्या केसांवरनं कॉमेंट आल्या तर लगेचच तिचे केस बांधायला घ्यायला लागले आणि तेच अशी ओढून आपली बांधते तिचे केस आणि किती ते अशी पीळ घालते. बापरे, ते पीळ घालण्यावरनंच कळतं की किती पातळ केस असतील ते. आणि म्हणे की मी जशी माझ्या केसांची काळजी घेते, जशी मी टकली आहे तसं मी त्यांना पण टकली करूनच सोडणार. असं कसं माझे केस मी टकली होणार आणि माझ्या मुलींना कसं काय डोक्यावर केस असणार. म्हणून तुम्ही पाहू शकता की मी वेलाला रोजमारी लावते. रोजमारीच्या मारी लावून ती पण थोडी टकली होत चालली आहे. सो तशीच मी काळजी घेत असते. तुम्ही बघू शकता. हो दिसते, हां दिसते. आणि ही टिकली का बरं वाकडी झाली आहे? का बरं वाकडी? म्हणजे ती टिकली मी लावते हे पण म्हणजे बघा किती कान देऊन ऐकते पॉडकास्ट. रे बाबा. म्हणजे मी त्या दिवशी म्हणाली की हिच्या टिकल्या कारण तर 56 टिकली मण्यावर लावतो की काय, कारण हिला तर टिकल्या लावताना कधी बघितलं नाही. आत्ता नाही आणलं पाकिटं तर लगेच संपली म्हणते आणि टिकली तर ते दाखवते की बघ मी टिकली लावते. अच्छा तू टिकली लावतेस तर मग ते घरात का लावते, बाहेर का नाही लावत? म्हणजे घरात ही छक्कू जीन्स बीन्स घालून असते पण त्याच्यावर पण टिकली लावते, मोठी गृहिणी. त्याच्याने हिची संस्कृती दिसते. म्हणजे ताई किती संस्कृती जपते. पण तुमची ताई इतकी संस्कृती जपणारी ताई हे उघडं कपाळं घेऊन बाहेर फिरत असते तेव्हा काय? म्हणजे तिला घरात तर कोणी लावेल ना. आम्ही तर मोठं कुंकू थांब बोंबाड तुला कुंकू लावते करून मोठा टिळा लावेन आणि घरात बसेन. पण बाहेर जाताना सगळं ते काढून बिडून का जाते? बाहेर का नाही ती संस्कृती जपत? अरे घरामध्ये काय कोण बघतंय? आपली संस्कृती आपण बाहेर दाखवायची असते ना. 4 लोकांनी आपल्याला बघितलं पाहिजे, त्यांच्यामध्ये आपली संस्कृती उठून दिसली पाहिजे. मग जर तू इतकी संस्कृती जपणारी आहेस ना तर मी तुला म्हणत नाही की मोठी अशी लावून जा, पण जी रेग्युलर पण तू लावतेस ना एकदम मायक्रो साईजची टिकली, ती टिकली लावून तू बाहेर जा. नाहीतर मग घरात पण लावू नको. उगाचच नको ती नाटकं करू नको. उगाचच खूप मोठी मी काहीतरी संस्कारी आहे ते दाखवायला जाऊ नको. टिकली लावण्याने कोणाचेही संस्कार प्रूव्ह होत नाही. ते मुळातच अंगी असाव्या लागतात. तुमच्यासारखं सोयीप्रमाणे नसतात ते. कधी यायचं काय आणि सिक्वेन्स कोणाला सांगते ग? सिक्वेन्सप्रमाणे व्हिडिओ असतात आणि मग आम्ही त्या दिवशी आलो, मग त्या दिवशी हे होता, मंगळवार होता आणि गुरुवार होता. ते पण त्याच गोष्टीला माझ्या जे मी तुम्हाला सांगितलं 13 दिवसाचं वगैरे जे काही कॅल्क्युलेशन तुम्हाला दिलं आणि कशा प्रकारे ही एकच आठवड्याचे व्हिडिओ 15 दिवसाचे म्हणून टाकते हे तुम्हाला सांगितलं तर लगेचच सिक्वेन्स. म्हणजे किती आता जे कोणी मला कमेंट करते ना त्यांनी हा विचार करावा की जर मी एवढी जलस आहे आणि माझ्या बोलण्यामध्ये काहीच तथ्य नाही आहे तर हे थुकरट लोक फालतूचे आंडू पांडू गांडू मला कशाला प्रत्येक गोष्ट प्रूव्ह करत असतात. ह्याच्यामुळे ना ते स्वतः किती खोटे आहेत हे अगेन अँड अगेन दाखवत असतात. जीजीने बोला नहीं कि दूसरे दिन ये लोग आ जाते हैं अपना साइड लेके प्रूव्ह करणे. प्रूफ त्यालाच करावा लागतं जो खोटा असतो. खऱ्या माणसाला प्रूफ देण्याची गरजच नसते.
इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. त्या ऑक्सफर्डच्या फोटोप्रमाणे कधी तू ह्या सिक्वेन्सबद्दल पण कधीच बोलली नाहीस, आणि अचानक आता तू सिक्वेन्स आम्हाला सांगायला लागली की तू आमची समजूत काढते की स्वतःच्या मनाची समजूत काढते की स्वतःला आठवण करते, रिमाइंड करते की आज कुठला, म्हणजे घोकमपट्टी असते ना तसं. तो हा कसा तो झमुरा व्हिडिओमध्ये असं सगळं सांगायचा की कोणी काय मागवलं, कोणी काय, आणि तो एकदा बोलला पण होता की हे मी व्हिडिओमध्ये ह्यासाठी बोलतो की मी विसरलो तर मग मी व्हिडिओ बघून ते माझ्या लक्षात येतं. तर तसंच ही करत असावी की स्वतःला लक्षात राहण्यासाठी की आपण काय खोटं बोललो आहे ते त्यातल्या त्यात जे होतच नाही हिच्याच्याने, कारण अंगणवाडी फेलला काय लक्षात राहणार आहे, शॉर्ट टर्म मेमरी लॉस आहे, आणि मग एवढं थकते मी, खूप 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 थकते, तर त्याच्यानंतर कुठे काय एवढं लक्षात राहतं, तरी मी प्रयत्न करत असते. तर असं आहे. जो बस तुझ्यामुळेच थकते. ए ठीक आहे, गप बस, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. नाही, तुझ्यामुळे नाही थकत. आय एम ऑलवेज फ्रेश फॉर यू. आणि काय तर म्हणे मी अभ्यास घेते आणि मी त्यांना सांगते असं सुट्टी नाही. बघा, मुलं तर म्हणतातच की सुट्टी चालू आहे, पण आपण त्यांच्याकडे लक्ष देणं जरुरी असतं. मम्मा मी खेळायला जाऊ, मम्मा मी खेळू. ओके, झाला अभ्यास, आणि तू अभ्यास घेते. स्वतः केला असतंच तर बरं झालं असतं. स्वतःचं राहिलं बाजूला, ही अभ्यास वॉकिंगवाली असलं शिकवलं म्हणजे झालं कल्याणच त्यांचं. काय होणार रे बाबा, कल्याण नाही, सॉरी, भगतपुरी. शी, ते पण बसणार आहे. तू तिकडे दगडाने पुसत होती आणि त्या इथे टिश्यूने पुसतायत. बाकी जास्त फरक नाही आहे, तेवढाच फरक आहे. घाम म्हणते मी, घाम येतो ना, त्याच्याबद्दलच बोलत होते. फेअरवेला कधी आर्ग्यू करत नाहीत. त्या जास्त असं म्हणजे काही कुठल्या गोष्टीला आर्ग्यू वगैरे नाही करत, फार कमी. म्हणजे त्यांना मी म्हटलं की करा म्हणजे करा आणि बसा म्हणजे बसा. म्हणजे ते असं काही जास्त असं म्हणजे मी नाही करणार किंवा असं काही नाही. जे मी सांगते ते ऐकतात. हो का, तू तशीच आहेस ना, म्हणून ते बघत असतील की घरच्यांची कशी वचा भांडते. बापरे, आपल्याला तर इथे राहायचं आहे, थोडे दिवस तर ऐकायलाच लागेल अजून काय, म्हणून ते तुझा अवतार बघूनच काय बोलत नसतील. आणि एका अंडीने हिला कॉमेंट केलेली, त्या कधी भांडतात का, तर हिने लिहिलेलं की हो कधी कधी. नाही होता, तुम्हाला त्याचं उत्तर मी देते. त्या ना भांडत नाहीत, नुसत्या छापडवतात एकमेकांना, एकदम फुल झिंजा उपटतात, बोचकारतात. बघितलं नाही का कशी सटासट लाफा लावते ती फेरी त्या वेलाला. शेवटी पोरगी कोणाची आहे, जे पेरणार ते उगवणारच. पेरणार ते उगवणार वरून आठवलं की हिने मोठे टोमॅटो समजून पेरले, पण ते चेरी टोमॅटो उगवले, असं हिचं म्हणणं आहे. आणि तिथे असं काही लिहिलेलंच नव्हतं, आणि चित्र असं मोठ्या टमाटरचं होतं. अगं कसं आहे ना, ते तुझ्यासारखंच झालं ग, बडा घर पोकळ वासा. आणि जे तू असं म्हणजे प्रत्यक्षात असं तू कशी आहेस आणि तू कसं दाखवते, तर ती जी आपण दुसऱ्याबरोबर फसगत करतो ना, ती आपल्याबरोबर पण होते. आणि त्यासाठी ना, म्हणून शिक्षण महत्त्वाचं आहे. तेच मी म्हणते, तेच त्या कोणते तर लक्की का पक्की कोण होता कोण कमेंट करत होतं ना, त्याला मी तेच सांगते की हे बघा, हिच्यावर, या आडांटोटवर, तुम्ही जळा हिच्यावर, याक थू. अगं गाढवे, तिथे लिहिलेलं असतं त्या ते पण जरा वाचायला सांगायचं. बाकी फ्लेवर वाचतो ना का, न वाचताच घेऊन येतो एकच. बघायचं जरा तिथे. भलेही फ्रूट तुला काय मोठं दिसत असेल, काय दिसत असेल, पण चित्र न बघता असतं ना, कधी कधी इलिस्ट्रेशन पर्पजसाठी असतं, रिअलमध्ये त्याच्यावरती डिस्क्लेमर पण दिलेलं आहे. फक्त आम्ही असंच एक इमेज म्हणून लावलेला आहे, आणि रिअल जे प्रॉडक्ट असेल ते ह्या इमेजपेक्षा वेगळं असू शकतं, तर ते लक्षात घ्या, असं तिथे लिहिलेलं पण असतं. आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये, प्रत्येक बियाण्यावर त्याचं पूर्ण नाव आणि कसला बियाणं आहे ते. असं नाही होऊ शकत की त्यांनी चेरी टोमॅटोच्या ह्याच्या मोठ्या टोमॅटोच्या पॅकेटमध्ये चेरी टोमॅटोचं बियाणं टाकलंय, त्याच्यावर चेरी टोमॅटोज असं काहीतरी लिहिलेलं असणार आहे, जे की तुम्ही तसदी नाही घेतली आणि आता झालंय तुमचं काय ते. आता खाते ते, तुमच्या नशिबात टोमॅटोज नाहीत वाटतं, त्या भामटीच्या पण आणि तुझ्या पण. भामटीने असं तुझ्यावरती काहीतरी केलंय वाटतं, असं जसं तू असं बसल्या बसल्या मीठ घेऊन काय काय करत असते ना, तसं तिने पण काहीतरी केलंय वाटतं की जब तक मैं टमाटर नाही खाऊंगी, इसको भी नाही खाने दूंगी. अरे बोंबड, ते नाही काढलं तिकडचं, ते वांग नाही काढलं,
ते छोटे आहेत ना, ते अजून 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 मोठं व्हायला पाहिजे, अजून छोटं कुठे ते, चांगलं मोठंच वाटतंय, मोठंच आहे ते. ना काढ ना ते, काय हरकत नाही ते काढायला, काढ. बरं काढते हे बघा. चला, एवढं तरी निघालं, जेवढं पण मिळालं ते आपल्या कामी येत आहे की नाही. अजून आपल्याला काय पाहिजे, अजून काय पाहिजे म्हणत हिचे हाव काय संपतच नाही आपलं. अजून काय पाहिजे, अरे अजून हे पाहिजे की ज्याची मेहनत आहे ना, ज्यांनी खरं ते लावलं आहे, ज्याच्यामुळे तुम्ही ते फ्रूट्स खाताय, त्याला ॲक्नॉलेज करा. मग ते त्या घराचे पहिले ओनर असू देत किंवा ती मण्याची आई असू दे, जरा त्यांचं नाव घ्या जरा. नुसतं आपलं मजा मारायची माहिती आहे. आणि चवदार झालं, खूप भारी झालं होतं आणि कॉम्बिनेशन अप्रतिम झालं होतं. आणि वांगे तर खूप जास्त चवदार होती, खूप जास्त चवदार हा कुठचा वर्ड अरे देवा, चवदार हा कुठचा वर्ड असतो? हां, चविष्ट असतं ते चवदार. चवचालबाई काय म्हणजे ना, मला ना बोलायला मजबूर करतात हे. माझी शब्दसंपत्ती बाहेर काढू नका, खूप खतरनाक आहे. सो मंडळी, दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट. आय होप जे पण काही पॉईंट्स आणि जे पण काही डाऊट्स वगैरे असतील तर ते या पॉडकास्टमधनं क्लिअर झाले असतील. आणि अजून काही राहिलं असेल तर माहिती आहे तुम्हाला, सो परत बोलत नाही. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट. भेटू पण उद्या नवीन पॉडकास्ट, नवीन कॅरेक्टरसोबत. तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय, मासलामा.